नमस्कार मित्रांनो. रस्त्यावरती वाहन चालवत असताना आपल्याला रस्त्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन दिसतात. उदाहरणार्थ इथे बघा, व्हाईट डॉटेड लाईन आहे. हीच लाईन पुढे गेले तर व्हाईट प्लेन सॉलिड लाईन होते. तर या वेगवेगळ्या लाईनचा वेगवेगळा अर्थ असतो आणि तो अर्थ आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळे आपल्याला लेनची शिस्त पाळावी लागते आणि लेनची शिस्त पाळली तर ते आपल्याला अपघात टाळता येतात. आता इथे जे डॉटेड लाईन आहे, तर या डॉटेड लाईनचा अर्थ काय आहे? तुम्हाला सावधानीने ओव्हरटेक करायचंय. परंतु हीच लेन जर तुम्ही बघा पुढे गेलं तर प्लेन होते. तर प्लेनचा अर्थ काय आहे? तर तुम्हाला त्या ठिकाणी ओव्हरटेक करता येणार नाही, कारण पुढे जर तुम्ही बघितलं तर पुढे ब्रिज आहे आणि ब्रिज वरती तुम्हाला पुढची वाहनं दिसणार नाहीत, त्यामुळे तो ओव्हरटेकिंग अलाउड नाहीये. जसे तर बघाल तुम्ही सिम्बॉल पण दिलेला आहे की त्या ठिकाणी ओव्हरटेकिंग अलाउड नाही. तर ह्या दोन लाईनचा सगळ्यात महत्वाचा अर्थ समजून घ्या आणि त्याप्रमाणे लेनची शिस्त पाळा. आणखी रस्त्यावरती काही ठिकाणी तुम्हाला दोन प्लेन सॉलिड लाईन दिसतात. तर त्या दोन सॉलिड लाईनचा अर्थ काय असतो की तुम्हाला दोन्ही बाजूने कुठेही तुम्हाला ओव्हरटेक करता येणार नाही. काही ठिकाणी काय असतं की एक लाईन सॉलिड प्लेन लाईन असते आणि दुसरी डॉटेड लाईन असते. तर त्याचा अर्थ काय होतो? तुम्ही ज्या बाजूने चाललाय, तुमच्या ज्या बाजूने जवळची तुम्हाला जी लाईन आहे, तुमच्यासाठी जर जवळची डॉटेड लाईन असेल तर त्यासाठी तुम्ही ओव्हरटेक करू शकता. तुमच्या जवळ जर प्लेन लाईन असेल तर त्यासाठी तुम्हाला ओव्हरटेकिंग अलाउड नाही. तर हे बेसिक अर्थ समजून घ्या आणि लेनची शिस्त पाळा, कारण लेनची शिस्त पाळली तरच आपल्याला अपघात आणि अपघाताचे मृत्यू टाळता येऊ शकतात. धन्यवाद.